श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो साई भक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं। आज उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साई सच्चरित्र या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली। या निमित्तानं श्री साईबाबांच्या प्रतिमेची आणि पोथीची द्वारकामाई मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे यांनी पोथी, विश्वस्त ॲडव्होकेट मोहन जयकर आणि प्रताप भोसले यांनी प्रतिमा, विश्वस्त बिपिनदादा कोल्हे यांनी वीणा घेऊन सहभाग घेतला। याप्रसंगी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त डॉक्टर मनीषा कायंदे, सचिन तांबे, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, उपकार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप आहेर, सर्व प्रशासकीय अधिकारी, ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सकाळी 6:30 वाजता डॉक्टर सुरेश हावरे यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा केली, तर सकाळी 7:30 वाजता पालकमंत्री राम शिंदे यांनी सपत्नीक समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा केली। उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनीही साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। दरम्यान उत्सवाच्या मुख्य दिवशी रात्रभर साईबाबांचं समाधी मंदिर दर्शनाकरता खुले असणार असल्याचं साई संस्थानच्या वतीने सांगण्यात आलं। तसेच या उत्सवाविषयी विश्वस्त सचिन तांबे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। संस्थानच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि या उत्सवामध्ये 3 दिवसाच्या उत्सवामध्ये काल बाबांच्या या ठिकाणी अखंड पारायणाची सुरुवात झाली व त्या पोथीची आणि प्रतिमेची बाबांची मिरवणूक काढण्यात आली होती। आज या अखंड पारायणाची समाप्ती झाली आणि आज संध्याकाळी या ठिकाणी बाबांच्या सोन्याच्या रथाची मिरवणूक संपूर्ण शिर्डी शहरातून निघणार आहे। लाखो साईभक्त शिर्डी शहरामध्ये झालेली आहे आणि ह्या वेळेची गुरुपौर्णिमेची जी गर्दी आहे ती रेकॉर्ड ब्रेक गर्दी या निमित्ताने झालेली आहे। गुरु शिष्याची परंपरा मोठी आहे। आपण सर्वजण बाबांना आपल्याला गुरुस्थानी मानतो, त्याच्यामुळे गुरुचं दर्शन घेण्यासाठी सर्व साईभक्त आज आपण शिर्डी शहरामध्ये दाखल झाले आहेत। मोठ्या प्रमाणावर गर्दी शिर्डी शहरामध्ये झालेली आहे आणि त्या दृष्टीने सर्व व्यवस्थापन देखील साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। अतिरिक्त भोजन व्यवस्था असेल, अतिरिक्त निवास असेल, या सगळ्याच गोष्टींकडे तातडीने लक्ष देऊन या ठिकाणी सर्व व्यवस्था चांगल्या पद्धतीने कशा पार पाडल्या जातील आणि भक्तांना चांगलं दर्शन कसं दिलं जाईल यासाठी साईबाबा संस्थान प्रयत्नशील आहे। तसेच साईबाबा संस्थानला वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी दान येत आहे। 2 किलो सोन्याच्या पादुका या ठिकाणी बाबांना दान झालेलं आहे, ज्याची किंमत 80 लाख रुपये, त्याची किंमत जवळजवळ 50 लाख रुपये आहे। ब्युरो रिपोर्ट, S9 मीडिया, शिर्डी।